न्यूज 18 लोकमतच्या प्रतिनिधीच्या वाहनावर हल्ला झालेला आहे। या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी, न्यूज 18 लोकमतच्या प्रतिनिधीच्या वाहनावर हल्ला झालाय। बांधकाम कामगार नोंदणीत भ्रष्टाचाराची बातमी न्यूज 18 लोकमतने दाखवली होती। भ्रष्टाचारात जुन्नर आघाडीवर असल्याचं उघड केलं गेलं होतं। नेमकं काय झालं होतं? महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने बांधकाम नोंदणी सुरू आहे। बांधकाम कामगार नोंदणीमध्ये पुणे जिल्ह्यात मोठा भ्रष्टाचार सुरू असून खासगी एजंट्सचा सुळसुळाट कामगारांना लुटत असल्याचं समोर आलं। या जुन्नर तालुका आघाडीवर आहे असं समोर आलं आणि हीच बातमी न्यूज 18 लोकमतने दाखवली होती। कृपया नोंदणी फी असणाऱ्या या बांधकाम कामगार नोंदणी प्रक्रियेकरता खासगी एजंट्स कामगारांकडून 1000 ते 1100 रुपये उकळतात। इतकंच नव्हे तर मोफत देण्यात येणारी भांडी सुद्धा खासगी एजंट्स कामगारांकडून 1000 ते 1500 रुपयांच्या मागणीनंतर त्यांना ती खासगी भांडी देतात। नोंदणीकृत कामगारांच्या मुलांना शैक्षणिक शिष्यवृत्ती मिळवून देतानाही त्यातील निम्म्या रकमेवर हे एजंट्सच डल्ला मारतात। ही बातमी दाखवल्यावर आता न्यूज 18 लोकमतच्या प्रतिनिधीच्या वाहनावर हल्ला करण्यात आलाय। अत्यंत धक्कादायक घटना। बातमी दाखवली म्हणून संताप व्यक्त करत न्यूज 18 लोकमतच्या प्रतिनिधीच्या वाहनावर हल्ला झालेला आहे। पुढच्या काचेवर दगड मारण्यात आलेला आहे आणि त्या दगडाने काचेला खूप मोठ्या प्रमाणात तडे गेलेले आहेत। आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर यांना अधिक विचारूया। सचिन, हा सगळा काय प्रकार आहे? अत्यंत धक्कादायक गोष्ट। सुवर्णा, खरं तर गेल्या 2 दिवसापासून आपण हा जो घोटाळा आहे, बांधकाम कामगार मजूर नोंदणीमधला जो घोटाळा आहे तो आपण उघडा केलेला आहे। आतापर्यंत त्याची कुणी दखल घेतली नव्हती, मात्र न्यूज 18 लोकमतनी या सर्व प्रकारची दखल घेतल्यामुळे कुठेतरी हे खासगी एजंट चौताळले आहेत। खरं तर या कामगार नोंदणीसाठी खासगी कॅम्प घेता येत नाही, मात्र अशा पद्धतीचे कॅम्प जुन्नर तालुक्यात सुरू असतात। त्याच्यावरतीच आपण आवाज उठवला होता आणि अशाच पद्धतीचा एक कॅम्प आज नारंगाव या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता। या कॅम्पची माहिती घेण्यासाठी, ह्या कॅम्पची बातमी कव्हर करण्यासाठी ज्यावेळेस मी तिथे गेलो होतो, मी कॅम्पची माहिती घेतली, काही महिलांशी संवाद साधला, ऑन कॅमेरा संवाद साधला। बातमी कव्हर करून बाहेर पडत असताना जे काही खासगी एजंट असतील किंवा त्यांचे बगलबच्चे असतील, या सर्व बगलबच्च्यांनी माझ्या गाडीला गोळका घातला, माझ्याशी आरेरावी केली, आमची बाचाबाची झाली या ठिकाणी। आणि याच बाचाबाचीमध्ये माझ्या गाडीवरती कुणीतरी अज्ञात व्यक्तीने त्या ठिकाणी काहीतरी मारून माझ्या गाडीचं नुकसान केलेलं आहे। अशा पद्धतीने जर हे खासगी एजंट जर प्रतिनिधींना दमदाटी करणार असतील, एजंटला दमदाटी, आपल्या लोकांना दमदाटी करणार असतील आणि त्याच्यामुळे हे कुठे थांबेल असं त्यांना वाटत असेल तर सुवर्ण हे कधीही थांबणार नाही। आपल्यावरती कितीही हल्ले झाले तरी समाजावरती होणारा अन्याय आपण मांडत राहू। सुवर्ण, अगदी बरोबर सचिन, तुम्ही म्हणालात की कुठल्या तरी समाज जेव्हा आपल्यापर्यंत पोहोचतो तर त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणं, त्या प्रक्रियेमध्ये सहभागी होणं ही आपली जबाबदारी आहे आणि ती जबाबदारीच आपण पार पाडत असतो। असं असताना अशा प्रकारचा हल्ला होणं आणि एक प्रकारे याला जीवघेणा हल्ला असंही म्हणता येईल, कारण इथे आपण गाडी चालवत असाल तर आपल्याला सुद्धा इजा होऊ शकली असती जर तो दगड आत आला असता तर। आमच्या प्रतिनिधीच्या वाहनावर हल्ला झालेला आहे। ज्यांच्या वाहनावर हल्ला झालाय ते सचिन तोडकर स्वतः आपल्या सोबत होते आणि आपल्याला अधिक माहिती देत होते। आता आपण बघतोय की कुठली बातमी आम्ही केली होती ज्याला अशा प्रकारचा विरोध झालाय।